एमर्स केमिस्ट्री अकॅडमीमध्ये तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत. मागच्या लेक्चरमध्ये मेंडेलीव्ह लॉ आणि मॉडर्न पिरियोडिक लॉ बघितल्यानंतर पुढे आता इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनकडे वळूयात. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनमध्ये आपल्याला सगळ्यात अगोदर शेल्स आणि त्याच्या सबशेल्स किंवा पुढे ऑर्बिटल्स काय आहेत याचं बेसिक इन्फॉर्मेशन असणं गरजेचं आहे. कारण ते पुढे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ड्रॉ करताना लागतं, म्हणजे अबोव प्रिन्सिपलचा पण आपण त्या ठिकाणी यूज करणार आहेत. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता सपोज आपण जर याला एक न्यूक्लियस कन्सिडर केला तर त्याची ही पहिली शेल, ही दुसरी, ही तिसरी आणि ही आपण एक चौथी शेल कन्सिडर करू इथं. तर याच्यामध्ये काय आहे की या ज्या शेल्स आहेत ह्या शेल्स काही नोटेशन्स आहेत या शेल्सना. म्हणजे पहिल्या शेलला के म्हटलं, दुसरीला एल, तिसरीला एम, लास्ट वन जे या डायग्राममध्ये दिसते ती एन. अशा के एलिमेंट शेल पुढे कंटिन्युअसली ते चालू असतं. पण जनरल स्टडीमध्ये आपण 4 शेल कन्सिडर करतो आहे. तर यांच्यात प्रत्येक गोष्ट जशी असते की काहीतरी कपॅसिटी असते, त्या कपॅसिटीच्या वरती ते जाऊ शकत नाही. तसं यांचं पण काहीतरी आहे की यांचं असं आहे की ह्या प्रत्येक शेलमध्ये इलेक्ट्रॉन भरण्याची कपॅसिटी, म्हणजे पहिल्या शेलमध्ये आपण जास्तीत जास्त आपण 2 इलेक्ट्रॉन्स या ठिकाणी फिल्डअप करू शकतो. म्हणजे इकडे 2 म्हटलं. दुसऱ्या शेलमध्ये आपण 8 इलेक्ट्रॉन भरू शकतो. तिसऱ्या शेलमध्ये 18 भरू शकतो आणि जी एन नंबरची शेल आहे त्याच्यामध्ये 32 इलेक्ट्रॉन भरू शकतो. म्हणजे हे जे बेसिक सांगतो आहे एक 10thला मे बी 9th-10thला ही गोष्ट गेलेली आहे आणि हे आता 11चं पिरियोडिक टेबलचं चॅप्टर आहे, त्यामुळे हे मागचं जस्ट रिवाईज म्हणून सांगतो आहे. तर याच्यामध्ये काय आहे की आपण 2 इलेक्ट्रॉन्स इकडे भरले, तसं इकडं आता पुढे 8 आहे म्हणून हे 2, 3, 4, 5, 6, 7, 8 असं इकडे 8 भरले, इकडे 2 भरले, तसे पुढे 18 आणि मग 32. सांगण्याचं कारण काय की के एलिमेंट माहिती असलं पाहिजे. के एलिमेंटच्या पुढे जाऊन सबशेल्स असतात ज्यांना आपण SP-D-F ह्या सबशेल्स असतात. मग ह्या झाल्या तुमच्या मेनमध्ये शेल जे कॅपिटल लेटर्सने आपण दाखवलेल्या आहेत आणि ह्या झाल्या तर स्मॉल लेटर्सने मी SP-DF दाखवल्या. हे का लागतं आहे? कारण की आपल्याला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काढायचं आहे. ठीक आहे. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काढताना आपण अबोव प्रिन्सिपलचा यूज करणार आहेत. आता अबोव प्रिन्सिपल काय आहे की ते आता तुम्हाला इथं सिम्पली त्याचं नोटेशन किंवा ती गोष्ट कशी ती ड्रॉ करून दाखवतो आहे. आता अबोव प्रिन्सिपलमध्ये कसं असतं की सबशेल्स असतात. आता सबशेल्समध्ये 1s 2s मग त्याचे ऑर्बिटल्स असतात. मग आपण सांगायचं झालं तर एनर्जी लेवल्स म्हणू शकतो त्यांना. मग जी लोवेस्ट एनर्जी लेवल असते तिच्याकडून हायेस्ट एनर्जी लेवलकडे आपण इलेक्ट्रॉन फील्ड करत असतो. ठीक आहे. म्हणजे स्टार्टिंगला काय असतं की स्टार्टिंगला इलेक्ट्रॉन तो लोवेस्ट एनर्जी लेवलमध्ये, त्यानंतर हायेस्ट एनर्जी लेवलमध्ये कंटिन्युअसली पुढे तो जात असतो. मग आता ह्याचे बी काही कंडिशन्स आहेत, काही टेक्निक्स आहेत. मग त्या अबोव प्रिन्सिपल आपल्याला काय सांगतो, अबोव प्रिन्सिपलमध्ये आपण काय डिस्कस करणार आहेत आता इलेक्ट्रॉन फील्ड कसे करायचे किंवा मग त्याची पूर्ण कंटिन्युअसली ती प्रोसेस कशी चालणार आहे ती. आता याच्यात कसं असतं की आपल्या शेल्सनुसार ठरतं. ठीक आहे. शेल्सनुसार म्हणजे हा समजून घ्या तुमचा 1s आहे, हा 2s 2p, 3s 3p 3d, 4s 4p 4d आणि हा 4f, 5s 5p 5d 5f, 6s 6p 6d 6f, 7s 7p. म्हणजे मी आता ड्रॉ करताना कसं ड्रॉ केलं, पहिल्या शेलमध्ये इकडे पहिले 1s 2s 2p 3s 3p 3d 4s 4p 4d 4f. म्हणजे ही एनर्जी लेवल लोवेस्ट आहे तर याच्यापासून हायेस्टकडे मी गेलेलो आहे. ठीक आहे. मग आता हे मला पूर्ण डिस्कस करताना काय करावं लागेल, अबोव प्रिन्सिपलचा रूल यूज करावा लागेल. रूल म्हणजे काय, तिकडे आपण अशा लाईन्स असतात. आता यांना जर मी आता एक नॉर्मल सर्कल जर ड्रॉ केले, सपोज अशा पद्धतीचे, हे समजण्यासाठी की हे सर्कल्स आता कसे जॉईंट्स होतील एकमेकांना ते सांगतो मी. त्याच्या थ्रू आपल्याला इलेक्ट्रॉन्स भरायचे आहेत म्हणून हे प्रिन्सिपल माहिती असणं गरजेचं आहे. तर याच्यामध्ये थोडं रफली त्यामुळे काही गोष्टी समजून घ्या असं. तर याच्यात कसं असतं की काही डायरेक्शन्स असतात. डायरेक्शन कसे असतात, आता हे मी असा एक ॲरो ड्रॉ केला, त्याच्या पुढचा बघा कसं जोडत जातो मी अशा पद्धतीनं ॲरो ड्रॉ करत जातो आहे फक्त.
म्हणजे हे 1 सिम्पल, हा 1 म्हणजे 1 1ची जोडी आली, 2 2ची जोडी, त्यानंतर 3 3ची जोडी, 4 आणि परत तुमचा 3, दिस 1 2 म्हणजे ही एक जोडी, त्यानंतर 2 2 3 3, त्यानंतर 4 4. म्हणजे इलेक्ट्रॉन भरताना ज्यावेळेला आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहू त्यावेळेला कसं लिहिणार की पहिले 1s, मग 2s, मग 2pकडे येऊ, मग 3s, मग 3pकडे जाऊ, मग 4s, मग 4s नंतर मग आपण इकडं 5sकडे किंवा मग 4pकडे नाही जाणार, तर 4s नंतर 3dकडे जाऊ. म्हणजे जशी डायरेक्शन आहे ॲरोची दाखवतोय त्या पद्धतीनं आपल्याला ते भरायचे आहेत. म्हणजे 1s 2s 2p 3s. इथं जर लिहून दाखवलं तर जनरली कसं दाखवता येईल, 1s त्यानंतर 2s, मग 2p, हा 2p, त्याच्यानंतर 3s. ठीक आहे, 3s नंतर काय आता आपण खाली लिहितो 3p, 3p नंतर 4s, 4s नंतर 3d अँड सो ऑन. म्हणजे भरताना आपल्याला तसे भरायचे आहेत. आता याचा यूज इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काढण्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन फॉर एक्झाम्पल जर काढून दाखवलं तर ते कसं काढता येईल. आता हे तर खूप मोठी डायग्राम काढून दाखवली कारण इझिली व्ह्यू व्हायला पाहिजे नेमकी कॉन्सेप्ट कशी गेलेली. तर एक बाजूला एक छोटीशी डायग्राम काढतो कारण ती डायग्राम थ्रूच सगळे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण काढणार आहेत. आता ती डायग्राम कशी असेल तर छोटीच काढतो पण समजेल असं. म्हणजे इथं 1s घेतला होता, 2s 2p 3s 3p 3d 4s 4p 4d आणि हा इकडं 4f 5s 5p 5d 5f 6s 6s 6p 6d 6f. त्यानंतर 1 2 3 4 5 6 7 आणि दिस इज दिस इज 7p. SPDF आहे, Fपर्यंत घ्यायचे आहेत आणि बस 1 2 3 पोस्ट केलेलं आहे, त्याला जास्त काही केलेलं नाही. आणि पुढे कंटिन्युअसली काय करत नाही कारण स्टडीमध्ये जेवढं लागणार आहे आपण तेवढं जब प्रिन्सिपल इकडे लिहू आणि तेवढंच कंटिन्युअसली आपण त्याला फॉलो करू. म्हणजे इकडं हा अशा पद्धतीनं कट करत जायचं फक्त. आता 1 1ची 2 2ची पेअर झाली, आता इकडं 3 आणि परत हे तुमचं 3, त्यानंतर बनते ही पुढची पेअर, परत ही पुढची आणि हे म्हणजे हे ना कट करतो आहे म्हणजे काय, हे डायरेक्शन दाखवतो आहे मी मला भरायचे कसे आहेत इथे, फ्रॉम लोवेस्ट एनर्जी टू हायेस्ट एनर्जी. ठीक आहे, लोवेस्ट एनर्जीकडनं हायेस्ट एनर्जी ऑर्बिटल्सकडे आपल्याला जायचं आहे. आता मी एक्झाम्पल जर सांगायचं म्हटलं तर जनरली माझ्याकडे एक्झाम्पल सपोज करा माझ्याकडे ॲल्युमिनियम आहे. ठीक आहे ना. आता ॲल्युमिनियम म्हणजे AL नोटेशन आता लक्षात असू द्या, तुमच्याकडे पिरियडिक टेबल आहे तर त्यामुळे तुम्ही त्यामुळेच बोललो आता तुम्हाला सांगून देतो की पिरियडिक टेबल पॉज करायला लागल्यास व्हिडिओ आणि पिरियडिक टेबल सोबत घेऊन बसा, जेणेकरून हे सगळ्या गोष्टी समजतील, एक्झॅक्टली समजतील की नेमकं होतं काय. ॲल्युमिनियमची ॲटॉमिक नंबर आपण 13 आहे आपल्याला माहिती आहे. आता नोटेशन कसं द्यायचं, तसं हे झालं त्याचं आलं ॲल्युमिनियमचं हे नोटेशन झालं. म्हणजे हा ॲल्युमिनियम तर त्याचा जो ॲटॉमिक नंबर आहे तो 13 आपण या ठिकाणी घेऊया. आणि 13 ॲटॉमिक नंबर आहे त्याला याला असं इकडच्या साईडचा पण लिहितात इकडं कॉर्नरला, किंवा मग आपण असं ॲल्युमिनियमला असं पण लिहू शकतो बिकॉज ॲटॉमिक नंबर डिनोटेड बाय Z. एकतर हे किंवा हे लिहा. तर हे थोडं म्हणजे हायर लेवलला जेव्हा जातो आपण तेव्हा ही गोष्ट इम्पॉर्टंट असते. असं Z = 13 लिहून म्हणजे ते थोडं ऑड आणि एक नवीन मॉडर्न पद्धतीनं आपण असं लिहू शकतो. पण आपण जर समजण्यासाठी तर आपण हेच लिहू की Z = 13 म्हणजे ॲटॉमिक नंबर आहे, हे इझिली समजेल कोणालाही. त्यामुळे ॲल्युमिनियम आपण Z = 13 लिहूया. आता इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काढत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, जो ॲटॉमिक नंबर असतो तेवढे आपल्याला काय भरायचे असतात, पूर्ण त्याच्यामध्ये थ्रूआउट इलेक्ट्रॉन्स भरायचे असतात. मग याच्यात बी काही गोष्टी आहेत, याच्यात बी परत काही गोष्टी आहेत. आता सांगायचं काय, जो S तुमचा सबशेल असतो किंवा S सबशेलमध्ये आपण जास्तीत जास्त किती इलेक्ट्रॉन्स भरू शकतो, 2. ही गोष्ट लक्षात ठेवा. Pमध्ये आपण किती भरू शकतो, Pमध्ये आपण भरू शकतो 6. Dमध्ये किती भरू शकतो 10 आणि Fमध्ये किती भरू शकतो 14. आता हे कसं, याच्यामध्ये बघा S ऑर्बिटलमध्ये आपण 2 भरू शकतो,
पी ऑर्बिटलमध्ये आपण 6 भरू शकतो, कारण इकडे 3 ऑर्बिटल असतात. मग प्रत्येक ऑर्बिटलमध्ये 2-2 इलेक्ट्रॉनची पेअरिंग असते, मग बेत्रिक 6 आपण असं सांगू. आणि डी ऑर्बिटल, डीमध्ये 5 ऑर्बिटल असतात. डी सबशेलमध्ये किती ऑर्बिटल असतात? 5 असतात. मग 5 2 10, प्रत्येकीमध्ये 2-2. तसंच एफमध्ये तुमचे त्या ठिकाणी किती असतात? 7 असतात. मग 7 2 14. त्यामुळे भरताना मी तसं भरणार आहे जे तुम्हाला सांगतो आहे. तर याच्यात काय माहिती का, आता S = 2, P6, D 10, त्यानंतर F 14, या गोष्टी लक्षात का ठेवायला लावल्या, कारण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन तसं राईट डाऊन करायचं आहे आपल्याला. मग आपल्याकडे काय आहे की 13 आहे. आता हे सगळं करत असताना जनरल बेसिक कॉन्सेप्टने कसं करायचं आहे, पुढे आपण दुसरी गोष्ट बघणारच आहोत की इथं तुम्हाला काय करावं लागेल, इथं 1S लिहून घ्यायचा, 2S लिहून घ्यायचा, त्यानंतर 2P लिहून घ्यायचा आणि 3S लिहून घ्यायचा. म्हणजे 3 कसे हे कावर लिहिलं, कारण बघा पहिले 1S लिहून घेतला, त्यानंतर अबो प्रिन्सिपलनेच आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काढतो आहे. 1S लिहिला, त्यानंतर मला ॲरो काय सांगतो आहे की 2S लिही. मग मला ॲरो पुढे काय सांगतो आहे, पहिले 2P लिही, मग 3S लिही, कारण ॲरो माझा तिकडून इकडं जातो आहे म्हणून मी पहिले यालाच घेईल ना, बरोबर आहे ना. मग एनर्जी तशी, मग एनर्जी थ्रूज आपण भरतो आहे. असं नाही की मी इकडं सेव्हिंग, तसं नाही चालणार, कारण आपल्याकडे लोवेस्ट एनर्जीचा ऑर्बिटल आपण पहिले घेणार आहेत. ती एनर्जी इन्क्रीज होत जाते आणि मग पुढे इलेक्ट्रॉन फिल्डअप होत असतात. मग आता मी 1S भरतो आहे, मग 2S भरतो आहे, मग 2P भरतो आहे, मग 3S भरतो आहे, कारण मला ॲरोची डायरेक्शन तशी दिसते. अबो प्रिन्सिपल यूज करतो आहे. मग मी तो स्टॉप का झालो, कारण माझ्याकडे ॲटॉमिक नंबर खूप छोटा आहे, म्हणजे तो 13 आहे. म्हणजे मला हे 13 मग 13 कसं, आता याच्यामध्ये मला 13चं डिस्ट्रीब्युशन कसं असणार आहे, जे मी अगोदर बोललो की एसमध्ये 2 भरता येतात, तुमच्या पीमध्ये 6 भरता येतात, मी तसं डिस्ट्रीब्यूट करतो. आता हळूहळू एक एक, मला एसमध्ये जर 2 भरता येतात तर मी तर 2 देऊन देतो. 1S2 झाला, त्यानंतर 1S2 झाल्यानंतर परत एसमध्ये मला 2 भरता येतात, मी परत देऊन देतो. 1S2 2S2 झाला, त्यानंतर 2 2 4, परत मला इथं किती भरता येतात, इथं मला भरता येतात 6. म्हणजे मी पीमध्ये किती भरू शकतो, 6 म्हणजे 1S2 2S2 2P6 किती झाले, 2P6 आहे हे 10 झाले, आणि 3S2, ठीक आहे. मग हे किती झाले, 12. मग मी आता मला इथं बघितलं की 2 2 4 आणि 6 4 आणि 6 10 आणि 2 12, पण माझा तर 13 आहे. मग अजून मला पुढचा एक घ्यावा लागणार आहे. मग मला परत तीच पोझिशन मला काय सांगते, पोझिशन म्हणण्यापेक्षा अबो प्रिन्सिपल मला काय सांगते की तू 1S घेतला पहिले, मग 2S घेतला, मग 2P घेतला, मग 3S घेतला. मग आता पुढे घेताना काय कर की 3P घे, कारण की ॲरो तसं दाखवतो. मग मी 3P फक्त जनरली घेऊन घेतला. मला लागतं काय आहे, मला एकच इलेक्ट्रॉन लागतो आहे. मग मी एक इलेक्ट्रॉन फक्त इथं प्लेस करेल. हे मी प्लेस केल्यानंतर मला ॲल्युमिनियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असं मिळालं, 1S2 2S2 2P6 3S2 3P1. टोटल जेव्हा कराल सगळे टोटल केल्यानंतर तुम्हाला 13 भेटेल. म्हणजे मी इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय केलं, पूर्ण कंप्लीट केलं. आता इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कंप्लीट केल्यानंतर जे इम्पॉर्टंटली जे पेअरिंगमध्ये किंवा आपण म्हणतो की कुठच्याही एखाद्या गोष्टीबद्दल त्यांची जेव्हा पेअरिंग होईल त्याच्यामध्ये आउटर इलेक्ट्रॉन्स जे असतात आउटर शेल्समध्ये ते काय असतील, पार्टिसिपेट करतील. मग तुम्हाला सांगायचं एकच होतं की इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणजे जसं मी 1S2 2S2 2P6 3S2 3P1 केल्यानंतर हेच ते सगळं पुढचं कार्यक्रम घडवणारे लोक आहेत. पण हे पण तितकेच इम्पॉर्टंट, कारण आपण फिल्डअप करताना बेसिक लेवलला हे सगळ्या गोष्टी 1S पासून स्टार्ट करायच्या असतात. 1S पासून स्टार्ट केल्यानंतर मग पुढे तुमचं कितीही मोठं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असो, मग ते सगळे जे नोबल गॅसेस आहेत त्यांचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण ब्रॅकेटमध्ये ते सगळं करतो, ते पुढे बघू. इम्पॉर्टंट जे मी आता हे सांगितलं. आता हे झालं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनच्या बाबतीमध्ये. आणि पुढे मग अजून पिरियडिक टेबलच्या अजून काही एक्झाम्पल, खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे ही इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काढणं, भरपूर साऱ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये येतं. त्या अनुषंगाने आपण अजून काही दुसऱ्या गोष्टींचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काढून बघूयात. आता मी तुम्हाला काय घेतलं की ॲल्युमिनियम घेतला. ॲल्युमिनियम घेतल्यानंतर आता सपोज करा, जर मी तो जवळचा घेतला ना, आता सपोज करा मी पोटॅशियमचं काढायचं म्हटलं, पोटॅशियम डिनोटेड बाय के, ठीक आहे ना. आता याची ॲटॉमिक नंबर 19 आहे. आता पोटॅशियम डिनोटेड बाय के ॲटॉमिक नंबर 19, तर मग आपण पोटॅशियम Z=19 हे कन्सिडर करणार आहेत. आणि मी जसं सांगितलं आपण 13साठी जसं काढलं ना की पहिले सगळं 1S 2S 3S 3P 1S 2S 2P 3S, सॉरी चुकून बोललं गेलं, 1S 2S 2P 3S या सगळ्या गोष्टी जशा बघितल्या तसं ज्याच्यासाठी पण करायचं आहे. बेसिक लेवलला तर आपल्याला पूर्ण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पहिले लिहूनच घ्यायचं, त्यानंतर मग ते पुढच्या गोष्टी असतात की हे सगळं एवढं लिहिण्यापेक्षा ते स्किप करून तिथं ज्या आपल्या ह्या नोबल गॅसेस असतात त्यांचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहायचं. पण मला तरी वाटतं आपण आता सगळ्यात अगोदर बेसिक लेवलचं बघूया.
याच्यामध्ये काय आहे की तुम्ही गोष्ट लक्षात घ्या, आपल्याला पोटॅशियमचं करायचं आहे डिनोटेड बाय की त्या पिरियोडिक टेबलमध्ये बघत राहा जे हे चालू आहे याच्यामध्ये. आपल्याकडे झेड म्हणजे आपला तो ॲटॉमिक नंबर आणि हा ॲटॉमिक नंबर आपल्याकडे किती दिलेला आहे त्यांनी 19. ठीक आहे, म्हणजे हा पोटॅशियम झाला. आता मी जनरल जसं सांगितलं तसं 1s लक्ष असू द्या, 1s त्यानंतर मी कोणाला घेईल 2s, त्याच्या पुढचा 2s आता हायलाईट करून लिहितो आहे जास्त समजायला पाहिजे म्हणून. 2s नंतर 2p. आता 2p's काय घ्यायला गेलो तिकडं, कारण हे तर संपलं हो. हां, त्यानंतर हा पण एक ॲरो संपला, मग पुढचा ॲरो पकडेल मी. पुढचा ॲरो पकडताना त्याचा बॅक साईड 2p. त्याच्यानंतर मी 3sकडे आलो, 3s. ठीक आहे, 3s नंतर 1s 2s 2p 3s, 1s 2s 2p 3s नंतर 1s 2s 2p 3s, 3s नंतर कोणाकडे आलो मी 3p. ठीक आहे ना, 3p नंतर 4s. बघा आता याच्यात 4s थ्रू आपण इथपर्यंत आलेलो आहे. ठीक आहे, 4s मी जसं बोललो तसं एसमध्ये 2 मी ॲड करतो आहे, पुढच्या एसमध्ये परत 2, याच्यात 6, इथपर्यंत तर आलेलोच होतो. इथं 2 म्हणजे हे तुमचे 12 झाले. 12 आणि आपण याच्यात आपल्याला 19 बसवायचे आहेत ना, तर मग वेगवेगळे 2 4 व्यतिरिक्त 6, 6 2 12, 12 आणि हे आपण अजून याच्यात 6 ॲड करून देऊ. ठीक आहे, 6 ॲड केल्यानंतर आता आपल्याकडे किती येतात मग 6 त्रिक 18. ठीक आहे, 6 1 6 2 12, 6 त्रिक 18, 18 आणि 1 उरला 19. आलं. म्हणजे मी केलं काय पहिले की मी सगळ्या ऑर्बिटल्स लिहून घेतल्या, एनर्जीज लोवेस्टपासून हायेस्टपर्यंत, आणि त्यानंतर त्यांच्यात बसतात किती तेवढे फक्त तिथं ॲड करत गेलो अकॉर्डिंग टू माझ्या ॲटॉमिक नंबर. कारण मी तर स्टॉप का झालो, कारण माझा 19 ॲटॉमिक नंबर कंप्लीट झाला. 2 4 6 10 आणि 2 12, 12 आणि 6 18, 12 आणि 6 18 आणि 1 19. ठीक आहे, अशा पद्धतीनं आपण पोटॅशियमचं पण काढलं. तिथं पण वॉन्टेड एलिमेंट हेच, हे बाकी तर त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनच झालं. तर पिरियडनुसार पुढे आता बाकीच्या गोष्टी बघूयात आपण. त्यामध्ये आता इम्पॉर्टंट म्हणजे जो एक कॉन्सेप्ट सांगतो पिरियोडिक टेबलबद्दल, छोटीशी, म्हणजे आता इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघतो आहे आपण. तर त्यामध्ये आता पिरियोडिक टेबलबद्दल सांगायचं झालं तर काय माहिती आहे का की स्टेटमेंट म्हणतात हे की अलॉंग द पिरियड ॲटॉमिक नंबर इन्क्रीजेस बाय 1 अँड इलेक्ट्रॉन इज ॲडेड टू द आउटर शेल. त्यांचं असं म्हणणं आहे की पिरियडमध्ये अलॉंग द पिरियड, फॉर एक्झाम्पल दिलेलं आहे लिथियम, पुढे तुमचा लिथियम नंतर पुढे बेरिलियम येतो, बेरिलियम नंतर बोरॉन, बेरिलियम नंतर असं मध्ये एक गॅप आहे, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन आणि निऑन. ठीक आहे, फ्लोरीन आणि नंतर काय येतो निऑन. मग यांचं सांगणं काय आहे की हा जो झाला ना हा त्या ठिकाणी सेकंड पिरियडचा आहे. ही जी रो आहे ना, ही रो सेकंड पिरियडची. यांचं म्हणणं काय आहे की थ्रू आउट द पिरियड ॲटॉमिक नंबर इन्क्रीज होतो आहे. इकडे ॲटॉमिक नंबर यांचा सगळ्यांचा इन्क्रीज होतो आहे. एकाचा काहीतरी 3 आहे, 3 आहे, 4 आहे, 5 आहे, 6 आहे, 7 आहे, 8 आहे, 9 आणि 10 आहे. 3 4 5 6 7 8 9 आणि 10 हे त्यांचे ॲटॉमिक्स नंबर लिहिले मी. हे लिहिले का त्याच्यात बी पुढे कॉन्सेप्ट आहे. जसं जसं आपण पिरियड लेफ्ट टू राईट जाऊ पिरियडमध्ये, हा जो सेकंड पिरियड आहे याच्यामध्ये आपण स्पेशली सेकंड पिरियडसाठी सांगतो आहे, म्हणजे प्रत्येक पिरियडमध्ये तसं काही ना काही वेगवेगळ्या गोष्टी होताच आहेत. तर इथून जेव्हा आपण लेफ्टपासून राईटकडे जाऊ त्यावेळेला त्यांचे ॲटॉमिक नंबर 1-1ने वाढणार आहेत. आणि फक्त ॲटॉमिक नंबर नाही वाढत तर त्यांच्या आउटरमोस्ट शेलमध्ये, जे बाह्यतम कक्षा मी बोललो अगोदरच, त्या आउटरमोस्ट शेलमध्ये ज्यांना वॉन्टेड म्हटलं मी ते सगळे इलेक्ट्रॉन्स जे टेक पार्ट करतात रिॲक्शनमध्ये. ठीक आहे, तर मग जे आउटरमोस्ट सेलमधले जे इलेक्ट्रॉन्स असतात ते 1-1ने वाढतात. म्हणजे लेफ्टपासून राईटकडे जाताना ॲटॉमिक नंबर वाढतो, त्यासोबतच त्यांचे जे आउटरमोस्ट सेलमध्ये जे इलेक्ट्रॉन्स असतात ते 1-1ने वाढत आहेत. आता ते कसे वाढत आहेत
ते मी आता या ठिकाणी डिस्कस करतो आहे. तर आउटर मोस्ट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन डिस्कस करायच्या वेळेस आपण एक गोष्ट लक्षात घ्यावी की लिथियम मी इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं काढणं काय नाही ते सगळं सांगितलेलं आहे. त्यामुळे मी आता परत इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इथं काढणार नाही. त्यामुळे मी अगोदर सांगितलं. आता मी इथं डायरेक्ट आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहितो आहे. आता तुम्ही पिरियडिक टेबलमधले ते ॲटॉमिक नंबर वगैरे यूज करून, कारण 10पर्यंतच इझिली तुम्हाला येऊन जाईल अबोव प्रिन्सिपल यूज करून, ते काढा आणि मग हे क्रॉस व्हेरीफाय करा जे मी तुम्हाला आता सांगणार आहे. याच्यात काय आहे की आता लिथियमचा मी हा ॲटॉमिक नंबर लिहिलेला आहे. म्हणजे मी आता ज्यांना ह्या ठिकाणी ब्लू सर्कल करतो आहे ते ॲटॉमिक नंबर असतील. ही गोष्ट लक्षात घ्या फक्त. आणि जे खाली लिहिणार आहे ते त्यांचे आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे. 2s1 2s2 त्यानंतर याचं 2s2 2p1 ठीक आहे. त्यानंतर त्याच्या पुढच्याचं 2s2 2p2 2s2 2p2 हे ॲप्रोप्रिएट नाही आहे थोडं. 2s2 2p2 2s2 2p3 ठीक आहे. त्यानंतर 2s2 2p4 2s2 2p5 आणि लास्ट वन इज 2s2 2p6 ठीक आहे. हे मी आता हे नोटेशन्स फक्त जस्ट सांगून दिले की कुठून कसं वाढतं आहे. म्हणजे तुमचा जर पहिला लिथियम बघितला त्याचा ॲटॉमिक नंबर 3 आहे, त्याचा आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2s1 आहे. बेरिलियमकडे जात असताना ॲटॉमिक नंबर 1 ने वाढला, आउटर मोस्ट शेलमध्ये अजून एक इलेक्ट्रॉन ॲड झाला. बोरॉनकडे गेल्यानंतर परत तसंच झालं. 2s2 मध्ये तर s3 होणार नाही, कारण बोललोच्या अगोदर की त्या ठिकाणी फक्त 2च इलेक्ट्रॉन्स ॲड होऊ शकतात. मग पुढचं हे पकडून घ्यायचं सबशेलचे ऑर्बिटल्स. मग बोरॉनचा ॲटॉमिक नंबर 5 त्या ठिकाणी 2s2 2p1 1 वाढला. म्हणजे एक सांगायचं काय की इकडे जर 1 आहे, इकडे 2 आहे, तर इकडे 3 झाले, म्हणजे एक्स्ट्राचे वाढत आहेत. परत कार्बनचा 6 आहे. मग परत अजून इथं पीच्या जागी जिथं 1 होता तिथं, कारण इथं आपल्याला भरता की तिथं 6 भरतात. मग आपण कंटिन्युअसली 6 भरल्यानंतरच ही जी सबशेल आहे पी किंवा हे जे ऑर्बिटल्स आहे हे पुढे आपण यांना सोडू आणि पुढे मग डीकडे जाऊ. पण इकडे आपण अगोदर 6 भरणं गरजेचं आहे ना, त्याच्याशिवाय डीकडे जाता येणार ना. मग आपण इकडे 1 भरला, ॲटॉमिक नंबर पुढे 1 ने वाढल्यानंतर अजून इकडे 2 झाला, म्हणजे p1चा p2 झाला. इथं फक्त p3 होईल, इकडे p4 होईल, इकडे p5 होईल आणि इकडे p6 होईल. या ठिकाणी हा स्टॉप होतो आणि इथं पिरियड पण संपून जातो. येत आहे, म्हणजे पिरियड पण संपला आणि ॲटॉमिक नंबर जसे जसे वाढत गेले तसं तसं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन वाढत गेलं. आता हे छोटं आहे 10पर्यंतचे, त्यामुळे ही गोष्ट स्वतः परत तुम्ही पिरियडनुसार ऑब्झर्व करा. पिरियडिक टेबलमध्ये ह्या सगळ्या गोष्टी ऑब्झर्वेबल असतात. किंवा मग एखादा असा पिरियडिक टेबल परचेस करा की त्या ठिकाणी आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन त्याचे दिलेले असतील. ठीक आहे, असे अवेलेबल असतात मार्केटमध्ये पिरियडिक टेबल बऱ्यापैकी. आता हे तर जनरल एक टॉपिक झाला. आता याच्या पुढे प्रत्येक पिरियडमध्ये काहीतरी थोडेफार चेंजेस आहेत त्यांचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनमध्ये, ते मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहील किंवा तुम्हाला दाखवेल. इथं सगळं ड्रॉ करून जसं आहे अबव प्रिन्सिपल आणि पहिल्या पिरियडबद्दल सांगायचं राहिलं आहे छोटंसं इन्फॉर्मेशन त्याबद्दल ती सांगेल. आणि आता दुसरा पिरियड तर मी तुम्हाला एक्सप्लेन करून दिला. एक्सप्लेन करायचं कारण काय होतं की याच्यामध्ये जसं जसं तुमचे हे वाढत जात आहे ॲटॉमिक नंबर फ्रॉम लिथियम टू निऑनपर्यंत, तर हे त्यांचे कॉन्फिगरेशनच्या म्हणजे ते आउटर मोस्ट शेलमध्ये एक एक इलेक्ट्रॉन त्या ठिकाणी ॲड होत जात आहेत प्रत्येक वेळेला आणि त्यांचे ॲटॉमिक नंबर पण तशा पद्धतीने एक एकने वाढत जात आहेत. हे लेफ्ट टू राईट जाताना ही सगळी कॉन्सेप्ट होते. पुढे दुसऱ्या व्हिडिओमध्ये पाहू. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा, जेणेकरून इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनबद्दल इन्फॉर्मेशन त्यांना मिळेल. काही त्रुटी असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये टाका, मी त्यावरती काम करेल आणि अधिकतम चांगल्या पद्धतीने व्हिडिओ आणण्याचा तुमच्यासाठी प्रयत्न करेल. बाकी थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. लाईक शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल.